नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। अलीकडे धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे। विशेषतः आज कुंभमेळ्यात जी दुर्घटना घडलेली आहे ती पाहता या अशा दुर्घटना टाळण्यासाठी खरोखरच चांगले उपाययोजने अत्यंत गरजेचे आहेत। कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत आजच अनेक जण मृत्यू पावलेत असं नाही, तर यापूर्वी सुद्धा म्हणजे 1954 पासूनचा जर आढावा घेतला काही कुंभमेळ्यात ह्या अशा चेंगराचेंगरी दुर्घटना घडलेल्या आहेत। 2003 मध्ये नाशिकला जेव्हा कुंभमेळा सुरू होता त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे चेंगराचेंगरीची घटना घडली होती आणि त्यात 30 ते 40 जणांचा मृत्यू झालेला होता। आज ही आठवण होण्याचं कारण म्हणजे जे प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि त्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झाली त्यावरून साहजिकच आपल्या महाराष्ट्रातील नाशिकला जो कुंभमेळा भरतो प्रत्येक 12 वर्षांनी भरतो त्या 2003च्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झालेली आठवण स्पष्ट जाणवते। कारण या दुर्घटनेचा मी एक साक्षीदार होतो। 1991 ला सकाळमध्ये जॉईन झाल्यानंतर पुण्याहून माझी बदली नाशिकला झाली होती आणि त्याच वेळी 1991 ला नाशिकमध्ये कुंभमेळा आणि गणेशोत्सव असे दोन्ही धार्मिक उपक्रम त्यावेळी नाशिकमध्ये सुरू होते। 1991च्या कुंभमेळ्यानंतर माझी बदली पुन्हा सकाळमध्येच कोल्हापूरला झाली। 1991 मध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आणि साधुग्राम मधील दिलेल्या विविध बातम्या याची दखल घेत तर 2003 ला मला पुन्हा सकाळमधूनच नाशिकला बोलवण्यात आलं। त्यावेळी नाशिकचे संपादक उत्तम कांबळे होते। उत्तम कांबळे साहेबांनी कोल्हापूरचे संपादक अरणकल्ले साहेबांना सांगितलं की विठ्ठल पाटलांना नाशिकला कुंभमेळ्यापुरतं पाठवून द्या आणि मी 2003च्या कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी नाशिकला गेलो। त्यावेळी दररोजचं वार्तांकन सुरू असतानाच जी महत्वाची एक पर्वणी असते, साधूंच्या स्नानाची पर्वणी असते, त्या दिवशी साधूंची मोठी जंगी मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीद्वारेच साधुग्राम पासून रामकुंडामध्ये स्नानाला जातात। रामकुंड हे अर्थातच गोदावरीमध्ये आहे। गोदावरीच्या नदीपात्रात असणाऱ्या रामकुंडात स्नान म्हणजे हे पवित्र स्नान आणि शाही स्नान असं साधूंतर्फे मानलं जातं। साधू जेव्हा स्नान करून परत निघून जातात त्यानंतर हे रामकुंड सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं केलं जातं आणि त्यामध्ये भाविक जाऊन स्नान करतात। साधूंची मिरवणूक सकाळी लवकरच निघालेली असते आणि 12 पर्यंत त्यांचं स्नान आटोपून ते परत आपल्या साधुग्रामकडे जात असतात। अशा वेळी नाशिकच्याच काळाराम मंदिराजवळ अचानक एक समूह भाविकांचा समूह अचानकच तिन्ही चारी दिशातून आला आणि तो रामकुंडाच्या दिशेनं चालला होता। पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले होते, पण पोलिसांचा तोकडा बंदोबस्त म्हणा किंवा बॅरिकेड्स लावून भाविकांना अडवून वेगवेगळ्या मार्गांनी रामकुंडापर्यंत सोडणे त्यांचं जे नियोजन होतं त्यावेळी ते कोलमडलेलं होतं आणि म्हणूनच अचानक दुपारी 12:30च्या सुमारास काळाराम मंदिरापासून जो भाविकांचा समूह रामकुंडाकडे चाललेला होता त्यातील काही जण घसरून पडले आणि एकच हल्लकल्लोळ माजला आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली। ज्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिक खाली पडले होते त्यांना तुडवून पाठीमागून येणारा समूह किंवा भाविकांचा लोंढा तसाच पुढे जाऊ लागला आणि जे खाली राहिले ते गुदमरून किंवा तुडवले गेल्याने जखमी होऊन मृत्यू पावली। या घटनेनंतर जखमींना तत्काळ नाशिकच्या सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आलं। दुर्घटनेच्या स्थळापासून नाशिकच्या सरकारी इस्पितळापर्यंतचा जो मागोवा घेण्यासाठी वार्तांकन करण्यासाठी आमची धावपळ सुरू होती ती आज सुद्धा आठवते। त्या काळात मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते, आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर होते। या दोघांनी तात्काळ नाशिकला भेट दिली। याबरोबरच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून ओमप्रकाश बाली होते, ते सुद्धा घटनास्थळी तातडीने धावून आले होते। एकूणच ह्या परिस्थितीचं वार्तांकन करत असताना भाविकांच्या ज्या भावना होत्या किंवा भाविकांचा जो आक्रोश होता तो एकूण हृदय पिळवटून टाकणार होता। कारण भाविक हे मोठ्या मनोभावे गोदावरीत कुंभमेळ्यानिमित्त स्नान करायला आले होते, पण त्यांच्यावर गुदरलेली ही घटना निश्चितच दुःखदायक होती। त्या दुर्घटनेत ज्यांचे नातेवाईक कायमचे निघून गेले, ज्यांचे नातेवाईक कायमचे अपंग झाले किंवा ज्यांना अपंगत्व आले अशा एक ना अनेक लोकांशी बोलताना अक्षरशः मन हेलावून जात होतं। सकाळच्या बातमीदारांच्या टीममध्ये मी सुद्धा एक होतो आणि हे वार्तांकन करण्याची जबाबदारी आमच्या 3 चौघांवर होती। एकूण हे वार्तांकन करताना जो अनुभव आला होता तो निश्चितच अत्यंत दुःखदायक असा होता, पण त्यावेळी कोणाचंच काही चालणार नाही अशी एकूण परिस्थिती होती। जेव्हा साधुग्राम मधून साधू महामंडलेश्वर आणि ज्यांचा मान असतो ते मिरवणुकीने रामकुंडात येऊन स्नान करून जातात, त्यावेळी भाविकांना ही मिरवणूक पाहण्यासाठी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा सोय केलेली असते, बॅरिकेड्स लावलेले असतात, पण साधू स्नान करून जेव्हा परत जातात तेव्हा भाविकांचा उत्साह इतका अनावर होतो की ते बॅरिकेड्स वरून उड्या मारू लागतात। बॅरिकेड्स बाजूला सारून पोलिसांचंही न ऐकता, पोलिसांना न जुमानता आपल्या मुख्य रस्त्यावर येऊन
रामकुंडाच्या दिशेने अक्षरशः धावत सुटतात. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या अशा दुर्घटना घडतात. खरं तर साधूंच्या शाही स्नानानंतर जो भाविकांचा अचानक लोंढा येतो त्याला आवर घालण्यासाठी म्हणून एक विशिष्ट यंत्रणा राबवण्याची निश्चितच गरज आहे. आता थोड्याच दिवसात म्हणजे नाशिकला पुन्हा कुंभमेळा भरत आहे. दर 12 वर्षांनी नाशिकला कुंभमेळा भरतो. तो 1991 त्यानंतर 2003चा असे 2 कुंभमेळे आम्ही स्वतः नाशिकमध्ये वार्तांकन केलेलं आहे. 1991च्या कुंभमेळ्याला इतकी गर्दी नव्हती, पण 2003च्या कुंभमेळ्याला मात्र लाखो भाविक आले होते. 25 ते 50 लाख भाविक आले होते आणि आता तर प्रयागराज येथे कोटीच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. म्हणूनच ज्या दिवशी पर्वणी असते किंवा शाही स्नान असतं, स्नानाचा योग असतो, त्या काळात बंदोबस्ताचा ताण निश्चितच यंत्रणेवर असतो. यंत्रणेच्या आवाक्याबाहेर जाण्यासारखी ही भाविकांची संख्या असते. त्याला आवर घालण्यासाठी किमान इथून पुढे तरी नीट आणि चांगला सुनियोजित असा आराखडा तयार करणं गरजेचं आहे. 2003 नंतर 2015ला नाशिकमध्ये कुंभमेळा झाला आणि 2015 नंतर बरोबर 12 वर्षांनी आता 2027ला नाशिकमध्ये कुंभमेळा भरेल. त्यामुळं 2027च्या कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी प्रशासन आतापासूनच विविध पातळीवर प्रयत्नशील आहे. पण ह्या ज्या दुर्घटना आहेत, चेंगराचेंगरीच्या दुर्घटना आहेत, ह्या पाहता महाराष्ट्र शासनाला विशेषतः नाशिकवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. कारण भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक हे शहर अपुरं पडेल की काय अशी सुद्धा स्थिती होऊ शकते. नाशिक शहराचा एकूण पसारा पाहता आणि विशेषतः गोदावरी नदी तीराच्या दोन्ही बाजूला जे गल्ली बोळा आहेत त्यातून भाविकांचे लोंढेच्या लोंढे नदीच्या दिशेने आणि रामकुंडाच्या दिशेने जात असतात. त्यावेळी निश्चितच प्रशासनावर मोठा ताण येत असतो. म्हणून 2003ची नाशिकची आठवण आणि आज प्रयागराजमध्ये घडलेली दुर्घटना पाहता 2027च्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासनाला निश्चितच पावले उचलावी लागणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं कडेकोट अशा पर्यायांची व्यवस्था करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्वसामान्यांपासून ते साधूंपर्यंत आणि भाविकांपासून ते शासनापर्यंत सर्वांनीच या स्तरावर लक्ष घालून दक्षता घेणं तितकेच गरजेचं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.